ज्या मनुष्यांना परमात्म तत्वाचे ज्ञान नाही, जे अज्ञानी आहेत, त्यांना परमात्मा दिसत नाही आणि त्यांच्या जाणण्यातही येत नाही. परंतु ज्यांना परमात्म तत्वाचे ज्ञान झाले आहे त्यांना तर सर्व काही परमात्मा दिसत आहे. सगळीकडे त्यांना परमात्मा दिसतो. त्या परमात्म तत्वाला ज्ञेय ही संज्ञा आहे, म्हणजे ज्ञेय म्हटलेलं आहे. आणि अविज्ञेय का म्हटलं त्याला, की आपण त्याला जाणू, म्हणजे जे इंद्रियांद्वारा जे त्याला जाणू शकत नाही, त्यामुळे त्याला अविज्ञेय म्हटलं आहे. म्हणजे स्वद्वाराच जाणले जाऊ शकते म्हणून ते ज्ञेय, आणि ते इंद्रिय मन बुद्धीद्वारा जाणले जाऊ शकत नाही म्हणून ते अविज्ञेय आहे. म्हणजे शेवटचं दूरस्थम चांतिकेच तत्. सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत्. असं हे परमात्म तत्व आहे. सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे. आणि या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी परमात्म्याला सर्वत्र परिपूर्ण असल्याचे मानणे आवश्यक आहे. म्हणजे मानायचं आधी तर. आपण बीजगणितामध्ये कसं क्ष मानतो आणि मग त्या क्षला मानलं एकदा की मग त्या मूळ संख्या निघते, आपली उत्तर निघतं. तसं परमात्मा आधी मानायचं आहे, की मानू नका असं नाही, मानायचा त्याला. तो आहे आणि मग एकदा त्याला मानलं की मग तो जाणण्यास योग्य होतो आणि मग तो जाणला जातो. म्हणजे बोध झाल्यावर ज्ञानाला कोणीच मिटवू शकत नाही. त्या परमात्म्याचं ज्ञान होतं मग एकदा मानल्यानंतर. आधी मानायला पाहिजे. त्याचप्रमाणे परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहेत, या मान्यतेला कोणी मिटवू शकत नाही. जर सांसारिक मान्यता, मी ब्राह्मण आहे, मी साधू आहे इत्यादींना कोणी मिटवू शकत नाही, तर पारमार्थिक मान्यता म्हणजे काय, की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. जसं आपण मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे हे मानतो ना, तसं मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं पण मानायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मग त्या गोष्टीचं एकदा मानलं की त्याची जाणीव होईल आणि मग परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहेत असे दृढतापूर्वक मानल्याने मान्यता रूपाने राहणार नाही, तर इंद्रिय मन बुद्धीच्या पलीकडे असलेले जे अत्यंत सूक्ष्म परमात्मा आहेत त्यांचा अनुभव येईल. आणि त्या अनुभवाचं ज्ञान घेण्यासाठी म्हणूनच आपण आपला हा सगळा प्रपंच मांडलेला आहे आपण, की आम्हाला गीता म्हणजे काय समजून घ्यायची आहे, आम्हाला गीतेचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. तर काहीतरी थोडं तरी आमच्यामध्ये आलं पाहिजे, आम्हाला जाणणं म्हणजे काय, जाणीव झाली पाहिजे त्या गोष्टीची. आणि त्याच्यासाठी म्हणून हा 13वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुढचा 16वा श्लोक आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूतभर्तुच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच. परमात्मा कसा आहे, विभागरहित आहे, अविभक्तम. संपूर्ण प्राण्यात विभक्तासारखे स्थित आहेत. ते जाणण्याला योग्य असणारे परमात्मा संपूर्ण प्राण्यांना उत्पन्न करणारे आहे, त्यांचे भरणपोषण करणारे आहे आणि त्यांचा संहार करणारे आहेत. सगळं काही परमात्माच करतो. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूतभर्तुच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच. आता या त्रैलोक्यामध्ये पाहणे, ऐकणे, समजून घेणे, जितके काही स्थावर जंगम प्राणी येतात त्या सर्वात परमात्मा स्वतः आहे, विभागरहित आहे आणि विभक्ताप्रमाणे प्रतीत होतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं इथे तर, ज्याप्रमाणे आकाश, घट, मठ इत्यादीच्या उपाधीने घटाकाश, मठाकाश इत्यादीच्या रूपात वेगवेगळे दिसत असते, पण तत्वाने एकच आहे. हे संपूर्ण आकाश आहे आणि एखादा घट ठेवलेला असेल तर घटामध्ये पण पोकळी असते ना, मग त्याला म्हणतात घटाकाश. एखादा मठ असेल, त्या मठामध्ये पण जी पोकळी असते त्याला म्हणतात मठाकाश. म्हणजे हे मठाकाश, घटाकाश हे जरी वेगवेगळं दिसत असलं तरीसुद्धा आकाश मात्र एकच आहे. तसं परमात्मा भिन्न भिन्न प्राण्यांच्या शरीराच्या उपाधीने वेगवेगळे दिसत असूनही तत्वाने मात्र एकच आहे. म्हणजे याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, किंवा मग काय म्हणायचं, स्त्री पुरुष
मग स्त्रीचा आत्मा म्हणजे आत्मी आहे का, आणि पुरुषाचा आत्मा म्हणजे आत्मा आहे का? तर असं काही नाही आहे. त्यांनी सांगितलं भेद नाही आहे त्याच्यामध्ये. विभक्त तो जरी दिसत असला, प्राणी जरी वेगवेगळे आपल्याला दिसत असले, प्राण्यांमध्ये वेगवेगळं चैतन्य दिसत असलं, तरीसुद्धा ते मात्र कसं आहे? अविभक्त आहे. विभक्त दिसतं पण अविभक्त आहे, एकच आहे. वेगवेगळे दिसत असलं तरी एकच आहे. आणि म्हणून याच अध्यायात त्यांनी सांगितलं, 27व्या श्लोकात आपण पाहू, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. समम सर्वेषु भूतेषु म्हणजे प्रत्येकामध्ये परमात्मा हा समान रीतीने आहे, वेगळा वेगळा नाही आहे, तर एकच आहे. या पदाने परमात्म्याला संपूर्ण प्राण्यात समभावाने स्थित पाहण्यासाठी सांगितले आहे. समम सर्वेषु भूतेषु. त्याचप्रमाणे 18व्या अध्यायात पण सांगितलं आहे, अविभक्तम विभक्तेषु. हे सात्विक ज्ञानाचं वर्णन करताना हे सांगितलेलं आहे. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूतभूतच तज्ज्ञ. हे तर ग्रसिष्णू प्रभविष्णूचे आपण बघतोय. पण तिकडे 18व्या अध्यायामध्ये सुद्धा हे ज्ञानाचं वर्णन करताना, सात्विक ज्ञानाचं वर्णन करताना सांगितलं आहे की परमात्म्याला कसं पाहायचं? अविभक्त रूपाने पाहायचं, अविभक्त रूपाने. आणि पुढे भूतभर्तूच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णूचं म्हणजे परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यालाच ज्ञेय, हे जे ज्ञेय बघतोय आपण, हे कसं आहे? त्या तत्वाला जाणून घेणं आहे. आणि त्याच्याच ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश हे वर्णन आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव वेगवेगळे आहेत असं आपण म्हणतो, पण त्यांनी काय सांगितलं आहे की एकला एक परब्रह्म आहे आणि त्याचीच ही 3 रूपं आहेत. त्यांनी ब्रह्माला निर्माण केलं स्थितीसाठी, उत्पत्तीसाठी, विष्णूला निर्माण केलं स्थितीसाठी, आणि महेशाला निर्माण केलं लय करण्यासाठी. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वस्तुतः चेतन तत्व एकच आहे. तेच परमात्मा रजोगुणाची प्रधानता स्वीकार केल्यामुळे ब्रह्मारूपाने उत्पन्न करणारे झाले. तोच परमात्मा ब्रह्मारूपेने उत्पन्न करणारा. तोच परमात्मा सत्वगुणाने स्वीकार केल्यामुळे विष्णुरूपाने भरणपोषण करणारा झाला. तोच परमात्मा गुणाची प्रधानता स्वीकार केल्यामुळे रुद्ररूपाने संहार करणारा झाला. म्हणजे तात्पर्य काय की एकच परमात्मा सृष्टी निर्माणही करतो, तिचं पालनही करतो आणि संहारही करतो. म्हणून त्याला ब्रह्मा विष्णू आणि शिव अशी नावं धारण केलेली आहेत. आता म्हणजे परमात्मा सृष्टीची रचना करतो आणि त्या कार्यासाठी भिन्न भिन्न गुणांचा स्वीकार करतो. म्हणजे कधी रजोगुणी होतो, कधी रजोगुणाची प्रधानता असते, कधी सत्वगुणाची प्रधानता असते. त्या कार्यासाठी ते आवश्यक असेल तसं तो करत असतो. आणि त्या गुणांच्या वशीभूत होत नाही. आपलं उलट होतं. आपण काय करतो की त्या गुणाला वश होऊन जातो. आपल्याकडे सुद्धा सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे, पण आपण त्या गुणांच्या ताब्यात जातो. आणि परमात्म्याचं उलट काय आहे की त्या गुणांवर त्याचं पूर्णपणे अधिपत्य असतं. त्या गुणांचा वापर तो करतो, जेवढा आवश्यक आहे तेवढा वापर तो करतो. आता सृष्टीची निर्मिती करायची आहे, मग रजोगुणाचा वापर तो करतो, सत्वगुणाचा वापर करतो, तमोगुणाचा वापर करतो. पण ते गुण त्याच्या ताब्यात असतात आणि आपलं त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होतं की आपण त्या गुणांच्या ताब्यात जातो. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्ञेय तत्वाचं वर्णन आत्तापर्यंत ह्या 2-3 श्लोकांमध्ये झालं. आता पुढच्या श्लोकामध्ये ते प्रकाशक कसं आहे, हे जे तत्व आहे हे प्रकाशक आहे. आपण पाहिलं ना की इंद्रियांनी विवर्जित आहे पण इंद्रियांना प्रकाशित करणारे आहे. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्योती. आता कुठला 17वा श्लोक आहे. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. की हा परमात्मा कसा आहे तर संपूर्ण ज्योतींचीही ज्योती आहे, अज्ञानाच्याही अत्यंत पलीकडचे असे याला म्हटलेलं आहे. आणि ज्ञानस्वरूप तर आहेच,
जाणण्याला योग्य आहे आणि ज्ञानाने प्राप्त करण्याला योग्य आहे आणि परत सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. हृदि सर्वस्य विष्ठितम, म्हणजे किती दूर आहे सांगितलं, किती जवळ आहे सांगितलं, इंद्रियांनी विवर्जित आहे आणि तरीसुद्धा जिथे जिथे भगवंत त्याची पूजा करू इच्छितो, जिथे तिथे त्याला पाहू इच्छितो, तिथे तिथे त्याचे डोळे असतात, तिथे तिथे त्याचे हात असतात, तिथे तिथे त्याचे पाय असतात. म्हणजे असं त्याचं व्यापकत्व, त्याचं सूक्ष्मत्व, त्याचं विशालत्व, त्याचा विलक्षणपणा, हे सगळं सगळं ह्या 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ज्ञेय वस्तू आणि वेगवेगळ्या शब्दांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ज्याला आपण, आणि आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांचंसुद्धा कार्य कळलेलं आहे की तोच तो एक परमात्मा असतो आणि तो त्या गुणांचा वापर करून, त्या गुणांचा उपयोग करून ते कार्य करत असतो आणि कार्यरूपाने हे तिघंजणं झालेले आहेत. तर हा जो 17वा श्लोक आहे याचं विवरण आपण पुढच्या वेळेस बघू. आता जवळजवळ हा 34 अध्यायांचा श्लोक आहे. अजून बरेच 2-3 रविवार आपले लागतील ह्याला. छान आहे, पण अभ्यास जरा जास्त करायला पाहिजे याचा. माझा कमी पडतो थोडासा, परंतु ठीक आहे, तुम्ही समजून घेता, त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आभार मानते तुमचे, नमस्कार करते, परमेश्वराला नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.